श्री स्वामी समर्थ. लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. त्याआधी तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. शासनाकडून उद्या मोबाईल आणि 3000 रुपये मिळणार काय, ही पूर्ण बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींना मोबाईल आणि पैसे मिळणार. शासनाकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कुटुंबाचे आर्थिक नियोजन सांभाळणाऱ्या, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बहिणींना शासनाकडून बक्षीस दिले जात आहे. काही दिवसातच आचारसंहिता लागेल, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे येत्या 9 तारखेला खात्यावर जमा होतील, असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल? नक्की तुमचा कमेंट मध्ये अभिप्राय कळवा व बघता बघता 1 सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा. बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे, धन्यवाद. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे. या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळाला आहे, याचा मला अभिमान आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आता लवकरच मोबाईल वाटप होणार आहे. शहरातील CRPंनाही मोबाईल दिला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फसवणार नसून महिलांची उन्नत साधणारी आणि राज्याला सक्षम करणारी योजना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील राजापूर आणि लाजा तालुक्यातील CRPंना जिल्हा वार्षिक योजना 2023 ते 24 अंतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोफत मोबाईल वितरण करण्यात आलेले आहे. तुम्हाला काय वाटतं या अपडेट बद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंट मध्ये कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत. श्री स्वामी समर्थ.